खूप मोठी वकिलांची फौज आली. वकिलांच्या फौजेने खूप सारे मुद्दे निर्माण केले आणि ते असं म्हणाले की मी 50 कोटी 48 तासाच्या आत जर मी माफी नाही मागितली तर ते माझ्यावरती 50 कोटीचा दावा ठोकतील. सडाफटिंग माणूस आहे. 50 कोटी कुठून आणावे? कदाचित मी रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडूनच मला उसने किंवा व्याजवारी घ्यावे लागतील, जसे ते व्याजाने इतरांना देऊ शकतील. तर मीही त्यांच्याकडून व्याजाने घेईल आणि त्यांना देईल. तो काही मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की ते असं म्हणाले की सुषमा अंधारे या अत्यंत बेसलेस बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याला काही आधार नाही. माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की चौकशीच्या कक्षेमध्ये संपदा मुंडे यांनी जे पत्र लिहिलं होतं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या सिनियरला डॉक्टर अंशुमन धुमाळ, डिपार्टमेंटल होम डिपार्टमेंटच्या डीवायएसपी राहुल धस, जो महाडिक आहे, या महाडिकचे अनेक वादग्रस्त किस्से इथून पुढे निघणार आहेत. ते सिनियर पीआय महाडिक, खासदारांचे 2 पीए. आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की खासदारांचे 2 पीए, खासदारांचं नाव कुठे घेतलंय? तर माझा परत प्रश्न आहे, मग नागटिळक आणि राजेश शिंदे कुणाची पीए आहेत सांगा बाबा. जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पीए आहेत ते तुम्ही एकदा सांगा. आणि खालचे 2 लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जात समूहावरून तिला टॉर्चर करत होते ते एपीआय जायपात्रे आणि पीएसआय पाटील. अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता, आजही आहे. मी शब्द फिरवलेला नाही. आता मी असं म्हटलं की अनेक गुन्हे हे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात, त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात. आता त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात म्हटल्यावर त्यांनी लगेचच मानहानी वगैरे सुरू केलं. काल मी हा फोटो दाखवला होता आणि या मुलीला मी हजरही केलं होतं. या मुलीला मी हजर केलं. खरं तर या जुळ्या बहिणी आहेत, एक वर्षा आणि दुसरी हर्षा, आणि दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघींनी जो काही आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी एक सुसाइडल नोट लिहिली होती. ती सुसाइडल नोट जरा मी इथं वाचली पाहिजे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध येतो का नाही मी हे आपल्यालाही देणार आहे सॉफ्ट कॉपी. याच्यात तिने त्यावेळेला काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या. हे महिला आयोगाला दिलेलं आहे बरं का, मी येणार आहे त्याच्यावर. पप्पा तुमची खूप आठवण येते. मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटल तुमची अवस्था पाहिली, डोळ्यासमोरून जात नाही. तुमच्यासारख्या खंबीर माणसाच्या डोळ्यात घटकोघटकी पाणी बघून आम्हाला हतबल झाल्यासारखं वाटतंय. मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळतायत. या महिन्यात तुम्ही काही दिवस मम्मी सोबत राहिलो, त्यामुळे ती ज्या परिस्थितीतून जात आहे ते तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही. संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली. संतोष काकांनी, नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते, संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली. तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय, असं नका करू, आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले, काय म्हणाले ते, बाळ मी काही करू शकत नाही, आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे. सुसाइडल नोट मधला उल्लेख आहे हा. मी का काल नाव घेतलंय त्याचे आधार आहेत माझ्याकडे. की आमच्यावर खासदार रणजित दादांचा दबाव आहे असं फिर्यादीकर्त्याने सांगितलं. हे मुलगी सुसाइडल नोट मध्ये लिहिते. नोट खूप मोठी आहे ही. याच्यात पुढे दत्तू काका असे बोलल्यावर आम्ही संतोष काकांच्या घरी गेलो, पण तिथे पोहोचल्यावर बाळू कदम आले आणि आता या बाळू कदमांची ऑडिओ मी ऐकवणार आहे आपल्याला. बाळू कदम आले आणि संतोष काकांना आम्हाला बोलू दिले नाही. लगेच दत्तू काका आणि बाळू कदम संतोष काकांना घेऊन गेले. तिथून आम्ही घरी आलो. संतोष काकांना घेऊन गेलेला बाळू कदम म्हणजे ज्याने आधी तुमच्यावर केस केली होती तोच तो. हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा कट रचला जातोय हे आम्हाला समजायला लागले. पुन्हा एकदा खासदार रणजित दादा व तुमची चांगली मैत्री होती. मी हे 4 पानी पत्र वाचून आपला वेळ घेणार नाही, पण याच्यात रणजित निंबाळकर यांचा किती वेळा उल्लेख आलाय हे पत्र सॉफ्ट कॉपीने आपल्याला कळेल. आपण ते नंतर आपापल्या माध्यमांवर दाखवावं. आता या सुसाइडल नोट मध्ये जे त्या मुलीने लिहिले त्या मुलीचा फोटो मी आपल्याला दाखवला. ही मुलगी आयसीयू ला होती. नशीब संपदा मुंडे हाताला लागली नाही, पण ही पोरगी हाताला लागली आणि वाचली. आता या मुलीने सुसाइडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं. मला कमाल वाटते.
खरं तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही. राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये. तोंडही खराब करावं असं वाटत नाही. पण आयोगाचं काम असतं सक्षमीकरण, सबलीकरण, सहकार्य, समावेशन. समावेशन, समुपदेशन, सबलीकरण. आयोगाचं काम प्रेस घेणे नाही. काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले. बाजूला पोलीस अधिकारी बसलेत, पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटा राघू सारखा बोलायला लागला. मी आयोगाला प्रश्नच विचारलेले नाही. बरं, आता त्यांनी जे काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागले त्या उत्तरांमध्ये खरंच हे गरजेचं होतं का की या मुलीच्या कॅरेक्टर बद्दल का बोललं? पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिनेशन करताय. मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणाच संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो एकदा सांगितलं पाहिजे. जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे, आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे, तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही? वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं. हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या सीसी दिलेल्या आहेत, किती तारखेचं पत्र आहे? 8/11/2022. विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. विषय: फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे. बघा चौकशीच्या कक्षेत नावं किती किती येत आहेत ती. बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगनमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून, पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय. हा उल्लेख आजचा नाही साहेब, हा उल्लेख 2022चा उल्लेख आहे. हे शासनाला गेलेलं पत्र आहे. रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही. पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहेत आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर देते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे 6/11/2022 रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे. काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणेच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद? का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होता? का तुम्हाला तनिषा भिसे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही? मी अजून खूप काही बोलू शकते, पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिएशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? तुम्ही महिला आयोग आहात. महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची.